Hello, hello. This is the my artifact episode number 1851. आजची तारीख आहे 13 फरवरी 13 मार्च 2020. वाजले आता 12:26. ओके. दुपारचे वाजले ऍक्च्युली 12. मी आता रूमवर आहे. येस. लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता. तो केला होता कालच केला होता ऍक्च्युली, बट काल आपण प्रॉपरली आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. या इट वॉज त्याच्यामध्ये खूप सारे असे मोस्ट ऑफ मी म्हणजे ऑफिसमध्ये होतो ना, आणि खाली वाट पाहत होतो सगळ्यांचे. भूषण सर काल कामाला होते त्यामुळे सो काल प्रॉपरली रेकॉर्ड नाही झाला. या दॅट इज द ओनली रिझन आय हॅव. सो याच्या अगोदर लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला होता, तो केला होता 9 तारखेला. येस. त्याच्यानंतर 10, 11, 12 आणि याची 13. सो आपले 4 आर्टिफॅक्ट एपिसोड आज रेकॉर्ड करायचे. एवढे दिवस आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केले? या वाय वेल, कारण आपण वॉज म्हणजे आय वॉज रिअली बिझी और समथिंग लाईक, म्हणजे असं की बिझी तर होतोच, बट अनदर थिंग इज दॅट की माझी सेकंड शिफ्ट लागली ना. तो रात्री मला याला एक प्रकारे उशीर होऊन जातो, म्हणजे एक वाजून जाते. घरी आल्यानंतर मी करू शकतो रेकॉर्ड, असं काही नाही, बट त्यावेळेस ती मेंटॅलिटीच नाही राहत. त्यावेळेस असं वाटते की हाऊ टू युटिलाइज माय वर्क, हाऊ टू युटिलाइज माय टाइम. म्हणजे कसं होऊन राहिलंय की ऑफिसमध्ये माझी 8 घंटेचे 10 घंटे बुक लागले. जाणे येणं पकडून वगैरे तयारी वगैरे करून त्याच्यानंतर 8 घंटे झोप, तर म्हणजे करीब 10 आणि 8 18 घंटे. आणि 18 घंट्यानंतर मग आता आपल्यापाशी उरते ओनली 6 घंटे, आणि या 6 घंट्यातच आपल्याला ट्रेनिंग करायचं आहे, स्वतःला इम्प्रुव्हमेंट करायचं आहे, हागाचं आहे, मुताचं आहे, वळेवर या साऱ्या गोष्टी या 6 घंट्यात करायच्या. मी काही आता प्रोटोकॉल ठेवलाय माझ्या आता लाईफमध्ये. वाय? कारण गेले 2 वर्ष झाले मी या कंपनीमध्ये जॉब करून राहिलोय. ओके. मला परमनंट करण्यात नाही आलाय. येस. मी खूप एफर्ट घेतले प्रत्येक गोष्टी मागे, तरी पण मला करण्यात नाही आलाय. आय एम काइंड ऑफ लाईक बहुत सॅड झालो. या बट त्यानंतर अंडरस्टँड केलं की आपल्यामध्ये काही ना काहीतरी क्वालिटी कमी आहे. तर त्यामुळे नॉट जस्ट क्वालिटी, म्हणजे कोणती क्वालिटी, कामाव्यतिरिक्त नाही रे, आपण काम बहुत चांगलं करतो. म्हणजे लोकांना माझं बिहेवियर पटत नाही. आता माझं बिहेवियर म्हणजे, आणि म्हणजे मी काय असं लोकांसोबत खूप वाईट नाही. इट वॉज लाईक दॅट की माझी एक प्रकारे मेंटॅलिटीज आहे, किंवा इट वॉज लाईक माझं कसं आहे की मी काम पडलं ना तर तेव्हा मी बोलतो. या मी फालतूचं तर बिलकुलच बोलत नाही. आणि मला असं वाटतं की माझ्यामध्ये ही जी क्वालिटी आहे, इट वॉज रिअली बॅड. या यू हॅव टू टॉक, यू हॅव टू कम्युनिकेट. अदरवाईज समजा तू कम्युनिकेट नाही करशील तर लोकांमध्ये नाही का, जे समजा तू बोलत नाही तर एक प्रकार नाही का वाईट अशी भावना येते, हा तर बंद बोलतच नाही, म्हणजे ही समथिंग, म्हणजे त्याला काही ना काही आहे, म्हणजे त्याला आपला राग आहे वगैरे असं त्यांना वाटते. बट ऍक्च्युली नॉट. या माझ्यामध्ये असं काही तुमच्याबद्दल काही राग नाही, नथिंग ऍट ऑल. इट वॉज लाईक या असं काही आहे नाही. राईट. मी बोलत नाही कारण म्हणजे माझं ते नेचरच नाही. या आय डोंट टॉक टू स्ट्रेंजर्स. येस. आणि आय थिंक मला असं वाटतं की हे बहुत प्रॉब्लेम आहे. या इट वॉज, आय थिंक इट्स अ प्रॉब्लेम.
अं, म, कसं झालंय की होळीच्या सुट्ट्या होत्या ऍक्च्युली. होळीच्या किती सुट्ट्या होत्या? होळीच्या होती 10 तारखेला सुट्टी होती. या तर मी 7 तारखेला ऑफिस केलं. त्याच्यानंतर 7 तारखेला घरी निघालो. माझी मॉर्निंग शिफ्ट होती तेव्हा. तर मी 8ला सुट्टी होती, 9ला सुट्टी घेतली. ओके. आणि 9ला सुट्टी घेतली म्हणजे मेसेज टाकून दिला की वोंट एबल टू कम. आणि 10ची तर ऑलरेडी सुट्टी होतीच कारण धुलीबंधन होतं. या त्यानंतर 11 पासून जॉईन केलं मी ऑफिस. ओके. सो 6 तारखेला काय झालं म्हणजे सॅटर्डेला 7 तारखेला की काही लोकांना ऑफिस मधून काढण्यात आलं. त्याच्यापैकी 2 जण होते, 3 जण होते ऍक्च्युली, जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते आणि त्यांना जस्ट जॉईन होऊन जस्ट 3 महिने झाले आणि त्यांचा परफॉर्मन्स खूप बेकार होता, त्यामुळे त्या लोकांना काढण्यात आलं. हे 3 जण तर ओके ठीक आहे. या बट याच्यामध्ये अजून एक बंदा गेला, चौथा, आणि तो बंदा म्हणजे तो तेजस. येस. ऍक्च्युली माझ्या नंतर लागला होता, बट त्याला ऑफिसमध्ये येऊन त्याला ऍटलिस्ट तरी करीब 2 वर्ष वगैरे झाले. या कसं आहे की त्याला ऑफिस मधून काढण्यात आलं. या त्याला असं म्हणलं की तू रिझाईन टाकून दे. आणि सो व्हाय इज दिस हॅपन ऍक्च्युली. या म्हणजे एक्झॅक्टली झालं काय, म्हणजे त्याला काय काढण्यात आलंय. या परमनंटच्या राऊंड मध्ये नाही का, मी पण होतो आणि तेजस पण होता ऍक्च्युली. म्हणजे ऑगस्ट मध्ये जेव्हा तो परमनंटचा राऊंड झाला होता ना तेव्हा. आता त्यावेळेस शायद बिहेवियर म्हणायचं का काय म्हणायचं आय डोंट नो, बट त्यावेळेस नाही का मी एक प्रकारे पनवती होतो. म्हणजे जस्ट लाईक पनवती म्हणजे की ज्या वेळेस टायमिंग वॉज रिअली बॅड, म्हणजे तुम्हारा वक्त खराब है तो सब कुछ एवरीथिंग वॉज बॅड. या कुछ 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 अच्छा नहीं होता. म्हणजे कसं आहे की जेव्हा परमनंटचा राऊंड होता तेव्हा मी स्पीडओ प्रोजेक्टवर काम करत होतो आणि आय वॉज डुईंग रिअली गुड. या त्यानंतर महिंद्राचा प्रोजेक्ट आला. महिंद्रा नाही, थर्मॅक्सचा प्रोजेक्ट, थर्मॅक्स गार्सिम. याच्यामध्ये मला स्ट्रक्चर टाकायला भेटलं. सो मी स्ट्रक्चर टाकलं. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता की 2 बिल्डिंग होती, बॉयलर बिल्डिंग 1, बॉयलर बिल्डिंग 2. आणि मला जे इन्स्ट्रक्शन भेटले होते ते असे भेटले होते की दोन्ही बिल्डिंग सारखे आहे, यू जस्ट मेक वन अँड जस्ट कॉपी टू अनदर वन. आणि मी फारसा विचार केला नाही कारण त्यावेळेस अशी डेडलाईन होती की टाइम मॅनेजमेंट असं होतं की हार्डली 2 दिवसात ते खतम करायचं होतं बिल्डिंग. मी ते करू शकतही होतो, या प्रॉपरली बनवलं गेलं असतं तर. बट त्यावेळेस कसं आहे की त्यांनी असं म्हणलं का जस्ट कॉपी करून घे, म्हणजे एक बिल्डिंग बनव, दुसरी बिल्डिंग कॉपी कर. तर मी एक बिल्डिंग बनवली, दुसरी बिल्डिंग कॉपी केली. तर त्याच्यामध्ये दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जे मिसमॅच होतं ना वॉज टू मच. या बहुत जास्त. कॉपी म्हणजे इट जस्ट लाईक आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्या रेफरन्सला धरून आपण मॉडेलिंग करतोय तो आहे पॉइंट क्लाउड डेटा. आणि पॉइंट क्लाउड डेटा कोणत्या गोष्टीला कॅप्चर करतो, जो रिअल गोष्टीला. ओके, म्हणजे रिअल थिंग्स, राईट. आणि रिअल गोष्टी कधी एकमेकांसारखी नसतेच. या म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की एक डबा दुसऱ्या डबा सारखाच आहे, बट जेव्हा आपण नाही का त्याला मॉडेलिंग मध्ये जातो, म्हणजे 3D मॉडेलिंग मध्ये, तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की बोथ थिंग्स आर डिफरंट. आपल्याला व्हिज्युअली सारखंच दिसते, बट जेव्हा आपण कम्प्युटरमध्ये त्या मॉडेलला कम्प्युटरमध्ये नेतो तेव्हा त्याचं माहित पडते की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आहे, राईट. आणि हे डिफरन्स त्या बॉयलर बिल्डिंग 2 मध्ये आला. आणि आता मी बिल्डिंग म्हणत आहे, पण बिल्डिंग मधली पूर्ण बिल्डिंग मिसमॅच होती. त्याच्यामध्ये कॉलम, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये स्टेअरकेस, त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म, एव्हरीथिंग इज मिसमॅच होते, फाऊल होते.
बहुत भयानक होतं. इट वॉज टू मच. येस, मला लिटरली मला पण असं काम करताना वाटलं की आय वॉज डुईंग रिली हॉरिबल थिंग. या म्हणजे मी या गोष्टीमध्ये खूप बेकार काम करून आलोय. या पण तेव्हा कसं की दुसरी गोष्ट, त्यावेळेस आम्हाला जो लीड करणारा जो व्यक्ती होता तो होता वृषाल. येस, वृषाल वॉज एक प्रकारे असा एक हलगर्जीप्रमाणे काम करणारा व्यक्ती आहे. त्याला कसं डेडलाईनच त्याला कम्प्लीट करायची होती. ही वॉज नॉट रिली डुईंग क्यूसी. या त्यांनी क्यूसी पण नाही केलं. या सो जे काही प्रॉब्लेम झाली ते सगळं झालं जेव्हा परमनंट करायचा टाइम होता तेव्हा. राईट, म्हणजे परमनंटचा जो राऊंड होता ना, म्हणजे जे टॉकिंग होती का आज होणार आहे ते करीब 6 महिन्या अगोदर पासून सुरू होतं. म्हणजे मानून घे ऑगस्ट महिना त्यांना परमनंट करण्यात आलं, तर ऑगस्टच्या 6 महिन्या अगोदर, म्हणजे कॅन यू बी दॅट, म्हणजे कॅलेंडर आहे ना, तर समजा जर घे, कसं कॅलेंडर आहे रे, वीक, मंथ, ओके, तर मानून घे की 6 महिन्या अगोदर पासून सुरुवात होतं. म्हणजे ऑगस्टच्या 6 महिन्या अगोदर, म्हणजे करीब मार्च महिन्यापासून सुरुवात झालं होतं की तुम्हाला परमनंट करण्यात येईल मार्च 19 पासून. ओके, तर माझा परफॉर्मन्स ड्युरिंग दॅट पिरियड ऑफ टाइम चांगला होता. मी स्पीडवर काम करत होतो, प्रोजेक्टवर पण काम करत होतो, डुईंग रिली ग्रेट. या मला पण चुका कमीत कमी व्हायचा मी प्रयत्न करत होतो. बट जेव्हा थर्मस गार्सी मला स्ट्रक्चर टाकायला भेटलं तेव्हा काम भसकलं. या म्हणजे त्याच्यामध्ये ते बॉयलर बिल्डिंग टू कॉपी करताना ते पूर्ण मिसमॅच होती, क्लॅशिंग होती. इट वॉज टू मच, बहुत जास्त. तरी या प्रॉब्लेम झाला केव्हा, त्याच्यामध्ये अजून एक पुन्हा प्रॉब्लेम झाला, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा एक पण होती. या म्हणजे कसं आहे की फाईल आता झाली, सबमिट झाली. ओके, सबमिट झाल्यानंतर मग त्यांच्याकडून क्यूसी आल्या थर्मॅक्स कडून की हे तुम्ही कसं काय मॉडेल केलं वगैरे वगैरे. ओके, मग कारण तेव्हा कोणी होतं नाही लीड करणारं. मग त्याच्यानंतर अविनाश आला आणि अविनाशनी त्यात क्यूस्या काढल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी 630 क्यूस्या काढल्या. 630 पैकी त्यांनी 439 क्यूसी तर ओनली स्ट्रक्चरच्याच होत्या या माझ्या फाईलच्या. सो जेव्हा असं काढलं तर तेव्हा त्याच्यामध्ये माझा परफॉर्मन्स वॉज कम्प्लिटली बॅड दिसला. मॅनेजमेंट लोकांच्या समोर माझा परफॉर्मन्स वॉज टू मच बॅड. येस, की सौरभला जे काम दिलं वॉज रिली बेकार, बहुत बेकार. या तर त्याच्यामध्ये रिवाइज सबमिशन झालं, आम्ही त्याला प्रॉपरली सबमिट करून पाठवलं. या तरी तेव्हा तोपर्यंत परमनंटचं काहीच हे होतं नाही, म्हणजे फक्त जस्ट चौकशी होती, नथिंग ऍट ऑल. आणि त्याच्यानंतर इन्क्वायरी बसली. म्हणजे इन्क्वायरी बसली, म्हणजे आता मी सांगतो की आता ज्या दिवशी परमनंट करण्यात आलं त्या दिवशी काय झालं होतं. त्या दिवशी ज्या लोकांनी थर्मस गार्सीवर काम केलं या लोकांवर इन्क्वायरी बसली का तुमच्याकडून एवढ्या गलत्या का झाल्या ऑफिसमध्ये. त्यात मी होतो, माझ्यासोबत तेजस होता, त्याच्यानंतर तुषार मोदुडकर, त्याच्यानंतर अजून कोण होता, प्रणय बावनगडे. ओके, अजून त्याच्यानंतर मग वृषाल होता आणि त्याच्यानंतर अविनाश होता. ओके, तर अविनाशनी क्यूसा काढण्यात ही वॉज काइंड ऑफ लाईक अ सेफ, बट बाकी सगळ्यांना विचारण्यात आलं की तुमच्याकडून का अशा प्रॉब्लेम झाले वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये प्रणय बावनगडेनी त्यांना त्याचा पॉइंट मांडला की टाइम हे होता, असं तसं होतं. बट त्या सिच्युएशनच्या वेळेस मी काहीच बोलू शकलो नाही. त्या सिच्युएशन मी आय वॉज लाईक रिली काम. जेव्हा नाही का, आता ट्राय टू अंडरस्टँड, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा समोरच्या लोकांनी तुला जसं काम करायला सांगितलं तू तसं काम केलं, तुला माहित आहे ते काम गलत होतं, तू जे काम करताय, जरी तू त्याच्या पद्धतीने नाही ऐकलं असतं तर ते काम तू बरोबर केलं असतं,
तुला हे माहित होतं तरी तू शांत होता. यू यू हॅवन टॉक. येस. कारण भाऊ तुझी फाटते डूड. प्रणयने कशाप्रमाणे तडक भडक सांगून दिलं की त्यांच्या समोर, वृषाल समोर, की वृषालनी टाइमचा बरोबर ऍडजस्ट केला नाही, त्यांना फाईल लवकर हवी होती आणि आम्हाला कसं तरी कम्प्लीट करून द्यायचं होतं, त्यामुळे आम्ही कधी कम्प्लीट करून दिलं. या मोमेंटमध्ये प्रणय बावनगडेचा कॉन्फिडन्स दिसला मॅडमला. प्रणय बावनगडे. आता मी या प्रणय बावनगडेला काय एक्सप्लेन करून राहिलो वारंवार हे नंतर सांगतो. ओके. कारण त्यांनी पण माझ्यासोबतच स्ट्रक्चर वगैरे टाकलं, त्याचाही तेवढाच प्रॉब्लेम आहे जेवढा का माझा प्रॉब्लेम आहे. ओके. सो आणि जे इन्क्वायरी बसली आणि इन्क्वायरी झाली, आम्हाला झापलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे, ओके ठीक आहे. इन्क्वायरी झाल्यानंतर मग आम्ही ऑफिसमध्ये आलो. त्याच्या जस्ट 5 मिनिटांनंतर ज्यांना ज्यांना परमनंट करण्यात आले त्या लोकांना ऑफिसमध्ये बोलवलं. आणि या लोकांमध्ये मनीष, सतीश, प्रकाश, त्याच्यानंतर आता मी नाव नाही घेत बट खूप सारे जण होते. याच्यामध्ये सर्वात क्रिपी म्हणजे अभिषेक, ज्याला आर्किटेक्चर पण टाकता येत नाही. ही वॉज लाईक चोर आहे साला हा. म्हणजे दुसऱ्यांच्या फाईल चोरी करून तो सबमिट करतो, स्वतः काहीच नाही करत. येस. त्याला प्रणय बावनगडे. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट प्रणय बावनगडेंनी त्याचा चांगला पॉइंट सांगितला. ही वॉज टॉक, या त्यांनी क्लिअरली सांगितलं. आणि मला आणि तेजसला नाही केलं. येस. म्हणजे असं म्हणलं की या लोकांना परमनंट करण्यात नाही आलं. हाऊ इज दॅट? या म्हणजे ज्या दिवशी इन्क्वायरी बसली त्याच दिवशीच परमनंट झालो. त्याच दिवशी बे, एक्झॅक्टली त्याच दिवशी. नो वन विल एक्सपेक्टिंग धिस थिंग लाईक दॅट, की कुणी असं एक्सपेक्ट पण करत नव्हतं की आज आम्हाला परमनंट करण्यात येईल बा. मी पण एक्सपेक्ट केलं नव्हतं. ऑलरेडी त्या इन्क्वायरीमुळे माझं इम्प्रेशन वॉज बॅड. तर मग त्याच्यामध्ये काही इश्यूच नव्हतं, त्याच्यामध्ये हे होतच नाही की मला परमनंट करण्यात येईल बा. आणि मी पण ऍक्सेप्ट करून टाकलं. आणि माझ्यासोबत मला परमनंट करण्यात नाही आला. त्याला याच्यातून मला का शिकायला भेटते? आता आपण जे गलती झाली आपल्याकडून किंवा वळवर जे काय झालंय त्याच्यापासून आपल्याला काय शिकायला भेटते, आपण काय करायला पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल वन थिंग इज दॅट, कोणी कितीही म्हणन का बिलकुल कॉपी आहे तर बिलकुल कॉपी आहे असं म्हणायचंच नाही. या इट जस्ट लाईक प्रत्येक पॉइंट ऑफ डेटामध्ये मॉडेलिंग करायच्या वेळेस कोणती पण गोष्ट कॉपी तर बिलकुल नसते, कतही नसते. या यू हॅव टू मॉडेल इट फ्रॉम द बॉटम. वेळ घेतला तरी चालेल, आय एम गोना शुअर, बट गलत कधीच नाही करा. कारण तुम्ही ज्यावेळेस असं म्हणता की तुमच्याकडून काम झालेलं आहे आणि काम झाल्यानंतर तुम्हाला माहित पडते की त्या कामामध्ये एवढाच चूक आहे, तर त्याच्यामध्ये इम्प्रेशन बहुतच बेकार जाते. अनलेस तुम्ही समजा डिलिव्हरी पर्यंत तुम्ही जस्ट 50% जरी काम दाखवलं ना, आणि पण तरी ते करेक्ट दाखवलं ना, तर तरी तुमच्यापाशी पॉईंट राहते का माझ्यापाशी वेळ नव्हता, मी एवढं काम केलं, त्याच्यानंतर त्यांनी तेवढं चेक केलं, त्याच्यामध्ये त्याला काही चुका भेटणार नाही, त्याच्यामध्ये आपलं इम्प्रेशन वॉज गुड. वेळ भेटला नाही हा एक इश्यू असतो, बट त्याचा तो इश्यू आपल्याकडे येत नाही. ओके. तर ट्राय टू अंडरस्टँड की ऑलवेज डू, म्हणजे मॉडेलिंग करताना नेहमी बॉटम पासून सुरुवात करायचं, कॉपी बिलकुल नाही करायचं, स्ट्रक्चर मध्ये बिलकुल नाही. ठीक आहे. चला, हे एक गोष्ट तुला लक्षात आली. दुसरी गोष्ट कोणती लक्षात घे? दुसरी गोष्ट ही लक्षात घे की ट्राय टू टॉक और ट्राय टू कम्युनिकेट. येस. तू बोलला नाही त्या मीटिंग मध्ये, त्या इन्क्वायरीच्या वेळेस, की तू पण क्लिअरली म्हणायला पाहिजे होतं ना की वेळ नव्हता आमच्याकडे, वृषाल सर आमच्याकडे खूप जास्त टाइमसाठी इश्यू करत होते. तर त्यावेळेस तू प्रॉपरली बोलायला पाहिजे होतं, किंवा तू हे पण सांगायला पाहिजे होतं की या लोकांनी मला जस्ट कॉपी करायला सांगितले आणि जेव्हा मी कॉपी करायला गेलो तेव्हा ते मेंबर वॉज समथिंग डिफरंट. तरी पण तू बोलला नाही. आणि जेव्हा तू बोलला नाही त्यामुळे त्या लोकांना असं वाटलं की तू गिल्टी आहे. बस त्यावेळेसच तू रेस हारला मित्र. त्यावेळेसच त्या लोकांनी ओळखलं की याच्यामध्ये क्वालिटी नाही आणि मला परमनंट करण्यात नाही आलं. कळलं प्रॉब्लेम काय झाला?
सो दिस इज ऑल दिस थिंग हॅपन. मी खूप जास्त सॅड आहे या गोष्टीबद्दल. त्यानंतर मी स्वतःला इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला. बट हे तुला आता काय सांगत आहे, व्हाय इज दिस आय एम गोना टेलिंग टू यू. तेजसला का काढलं, कारण बिकॉज ऑफ दॅट कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे नाही का नीमच्या अंडर येते. नीम हे एक ऑर्गनायझेशन, एक संस्था आहे जे कोणत्याही कंपनीमध्ये रिक्रूट होणारे जे फ्रेशर्स आहे या लोकांना ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून घेतात. त्यांचे पेमेंट नीम करतो. नीम हे एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांचं पेमेंट नीम करतो. यांच्या प्रोटोकॉलमध्ये हे लिहून आहे की तुमच्या कंपनीमध्ये काम करणारा व्यक्ती, फ्रेशर व्यक्ती, ज्याला 2 वर्ष झाले ना, 2 वर्षांनंतर तो नीमच्या याच्यामध्ये नाही राहणार. आयदर तुम्ही त्याला तुमच्या कंपनीमध्ये सामील करा किंवा त्याला रिझाईन करून टाका. सो इट इज ऑल दिस थिंग. सो नीमवाल्यांची ही प्रोटोकॉल होती. कंपनीवाल्यांनी ती प्रोटोकॉल फॉलो केली, कारण कंपनीवाल्यांना तेजस पाहिजे नव्हता, कारण त्याच्या पण अशा खूप साऱ्या गलती झाल्या होत्या. मी त्या प्रोसेस नंतर, म्हणजे त्या सिनारिओ नंतर, थर्मस गार्सिम नंतर मी खूप जास्त विचार केला. मी खूप हर्ट झालो डीप इनसाइडली. यस, मी स्वतःवर काम केलं, मी स्वतःला कम्युनिकेट केलं, काम बेहतर करण्यासाठी एव्हरी डे ट्रायल केला. एव्हरी डे प्रत्येक गोष्ट बहुत चांगल्याने करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे आज मी राईट नाव मला कंपनीतून बाहेर नाही काढण्यात आलंय आणि तेजसला काढण्यात आलंय बिकॉज ऑफ दॅट की तेजस वॉज, त्यांनी नेहमी पण असं काम केलंय जे लोकांना डिसअपॉइंट करण्याचं काम केलं आहे आणि त्याचं जे परफॉर्मन्स आहे इज नॉट रिली वेल. तर त्याला कंपनीतून काढण्यात आलं आणि मला माझ्यावर विचार करण्यासाठी वेळ दिला. तर माझ्यावर विचार करण्यासाठी वेळ दिला म्हणजे काय, म्हणजे आता असा वेळ आहे की मला 2 वर्ष झाले आहे. ऑफकोर्स येस, मला राईट नाव कंपनी आता किती वेळ सस्टेन करण आय डोंट नो. कारण याच्यामध्ये नाही का मला माझा परफॉर्मन्स दाखवायचा. इट वॉज लाईक आता ज्या लोकांना परमनंट झाले ते तर सेफ झाले. येस, बट आता मला माझा परफॉर्मन्स दाखवायचा आहे. येस, त्यामुळे मी एव्हरी टाइम लक्षात ठेवतो की माझ्या हातून कोणती गलती नाही झाली पाहिजे. काल मी जो ड्राफ्टिंग केली, मॅपिंगचा प्रोजेक्ट सुरू आहे एक, तर त्याच्यामध्ये मी प्रयत्न केला की बहुत कमीत कमी प्रॉब्लेम आला पाहिजे. यानुसार काल प्रॉब्लेम केला, कारण मला माहित आहे की समजा जर ही फाईल मॅडमनी चेक केली तर त्याच्यामध्ये जस्ट एरर वगैरे, कारण काल मी पूर्ण फाइंड आउट केलं, डुप्लिकेट वगैरे नाही, एरर सॉल्व्ह वगैरे काल मी कंटिन्यू केलं. त्याच्यामध्ये मी करीब 76 होते, तर त्यापैकी 26 मी स्वतः सॉल्व्ह केले. त्यानंतर आता काहीतरी 37 वगैरे समथिंग काहीतरी आहे. तर ते असं जास्त मोठा इश्यू नाही आहे, कारण ड्रॉइंग बहुत मोठी आहे. त्या हिशोबाने 37 एरर वॉज एक प्रकारे कन्सिडरेबल आहे. त्याच्यामध्ये मिसिंग वगैरे मी काही ठेवले नाही. ड्राफ्टिंग क्लिअरली केली आणि नंबर पण क्लिअरली टाकले. तरी मला भीती आहे. सो आय डोंट नो. बट हे जे बोलणं झालं आहे, हे जे गोष्ट आहे, हे जे मी सांगून राहिलो आहे, इट वॉज लाईक दॅट की ऑफिस रिलेटेड, राईट? बट व्हॉट अबाउट युअर फ्युचर? का तुझं फ्युचर ऑफिसमध्येच आहे? म्हणजे का तू असा विचार करते की तू समोर येणारे जे वर्ष आहे ते तुला या ऑफिसमध्येच काढायचे आहे? यामध्ये जर असं असेल तर, पण असं नाही आहे. तर एक गोष्ट अंडरस्टँड कर, तुला हीच अपॉर्च्युनिटी आहे, तुझ्यापाशी हाच वेळ आहे. राईट नाव यू आर 27 आणि तुला असं वाटतं की तुझं फ्युचर एक फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तुला याच्यामध्ये काही ना काही करायचं. तुला इथून निघावं लागेल ना डूड. अरे मी असं निघावं लागेल म्हणजे काय? वन थिंग आय एम गोना से, त्या दिवशी काय झालं तुला सांगतो क्लिअरली. ओके, मी काही होळीच्या दिवशी नाही का, होळीच्या दिवशी भाऊजी आणि दोन्ही भाऊजी आले होते, म्हणजे अनुराग दादा आणि त्याच्यानंतर आशिष दादा. ओके, प्रीतीताई सोनूताई पण होती, मी पण होतो वगैरे, आणि सोनू पण होती वगैरे, आई बाबा पण होते. मटणाचं बनवलं होतं, मटण वगैरे.
तर अशा वेळेस आशिष दादाने विचारलं, की वगैरे, वगैरे असं समथिंग अशा करिअरच्या गोष्टी निघाल्या आणि सोनू म्हणे मला बिझनेसकडे वळायचं आहे म्हणे समथिंग, समथिंग. तर बाबांचा जो बघण्याचा जो दृष्टिकोन होता वॉज एक प्रकारे असं होतं, की त्यांना रिस्क नाही आहे. म्हणजे कसं आहे, की ऑलवेज युअर पॅरेंट्स आर रिअली सो मच टेकिंग सो मच केअर अबाउट युअर सेल्फ. म्हणजे मानून घे, की तुला समज जर ते करिअर मध्ये तुला एका बिझनेस मध्ये वळण्यासाठी मला म्हणजे तुला असं वाटतं की तुझ्यामध्ये ती क्वालिटी पण आहे आणि तू बिझनेस मध्ये वळू पण शकते. बट या गोष्टी मागे तुला त्रास होईल. तुला पैशाचा फायनान्शियल प्रॉब्लेम होईल, समथिंग समथिंग लाईक दॅट. आणि आई वडील हे नेहमी तुमची काळजी करत असतात. ते असं वाटते की त्यांच्यापाशी ऑलवेज एक सेफ प्लेस असलं पाहिजे. आणि त्यांना असं वाटते की एक गव्हर्नमेंट जॉब एक प्रकारे सेफ प्लेस आहे, जिथे आपला मुलगा एक गव्हर्नमेंट जॉब मध्ये जाईल, त्याची लाईफ वॉज रिअली बेटर. इव्हन माझे पॅरेंट्स तरी हाच थिंक करतात. आणि त्यामुळे नाही का ते असे भेतात की मुलांना असे हार्ड स्टेप्स नाही उठाले पाहिजे, म्हणजे बिझनेस करायचा आहे किंवा फिल्म मेकिंग कडे जायचं आहे वगैरे वगैरे. तर या सब्जेक्ट साठी आई वडील खूप विरुद्ध असतात. माझे तरी पॅरेंट्स वॉज टू मच. इवन इफ आय से समथिंग की माझ्या पॅरेंट्सला मी असं काही सांगतो, तर माझे वडील म्हणेल की बाबू तुला का करायचं लाईफ मध्ये. आणि ऍक्च्युली कसं आहे की मी अगोदरपासून म्हणजे जेव्हापासून मला असं वाटलं की मी एक फिल्म मेकर आहे, तेव्हापासून मी रिअलाइज करून दिलं की माझे जे करिअर आहे ना, ते या करिअरसाठी मी जो लागणारा जो पैसा आहे किंवा जो काही गोष्टी आहेत, या गोष्टीसाठी मी नाही का माझ्या वडिलांवर कधी अवलंबून नाही राहील. आय डोंट गेस व्हाय, बिकॉज दॅट की मला असं वाटत होतं की वडील वॉज समथिंग रिअली डिफरंट. कारण मला अगोदरपासून माहित होतं की माझे वडील मला समजू शकणार नाही, माझ्या करिअरला समजू शकणार नाही, माझ्या अम्बिशियसला समजू शकणार नाही. तर त्यामुळे मी अगोदरपासूनच माझा मार्ग वेगळा केला. मी स्वतः पैसे कमवायला लागलो, स्वतःच एक प्रकारे. बादलचं म्हणणं पण ठीक आहे. बादल असा म्हणतो की तुला एक फिल्म मेकर बनायचं आहे, आणि त्यांनी मला एक असं एक्झाम्पल दिलं. कोणतं एक्झाम्पल दिलं? बिलकुल माझ्या करिअरशी रिलेटेड. त्यांनी असं म्हणलं की जेव्हा तू एक रायटर आहे आणि तू जेव्हा तुझी स्टोरी जेव्हा तू तुझ्या प्रोड्युसरकडे घेऊन जाशील आणि पिचिंग करशील, ओके, तर जर तू तुझ्या वडिलांना तुझ्या करिअरसाठी तू कन्व्हिन्स करू शकत नाही, तर का तू प्रोड्युसरला तुझ्या स्टोरीसाठी कन्व्हिन्स करू शकशील? त्यांनी बहुत सिंपल पद्धतीने मला असं म्हणलं आणि मला ते खूप जास्त हर्ट झालं. बट मी त्याला राग नाही म्हणला, कारण त्यांनी जे म्हणलं ते बहुत क्लिअरली म्हणलं आणि बहुत एकदम एक्झॅक्ट म्हणलं. आय डू रिस्पेक्ट दॅट. म्हणजे त्याचं म्हणण्याचा हा उद्देश होता की तू तुझ्या पॅरेंट्सलाच कन्व्हिन्स करू शकत नाही का तुझ्या करिअरसाठी, तर का तू तुझ्या प्रोड्युसरला कन्व्हिन्स करू शकतो स्टोरीसाठी? यामुळे तुझ्यामध्ये खरंच ती लायबिलिटी आहे. म्हणजे ऍक्च्युअली एक पर्सन आहे, समज जर तुझ्यामध्ये ती क्वालिटी बिल्डअप करायला लागेल ना, लोकांना कन्व्हिन्स करण्याची ती क्वालिटी आहे, ती तुला बिल्डअप करावं लागेल ना. तुझ्यामध्ये किती टॅलेंट आहे, हे टॅलेंट मॅटर पडणार नाही जोपर्यंत तू ते टॅलेंट लोकांसमोर दाखवणार नाही. राईट? तुला तुझ्या पॅरेंट समोर त्या गोष्टी दाखवावं लागेल. आता ह्या ज्या गोष्टी आहे ना, या गोष्टी वाटते तेवढ्या इझी नाही आहे. हे म्हणणं जेवढं इझी आहे ना, तेवढंच करणं कठीण आहे. लिटरली समज जर मी असं म्हणलं की बाबा मला असं असं करायचं, तसं करायचं आहे, तर माझ्या वडिलांच्या नजरेत असणारी जे प्राऊड फिलिंग आहे माझ्याबद्दल, ती कम्प्लिटली डिसअपिअर होऊन जाईल. आणि त्यानंतर मग ते माझ्या भीतीपोटी असं काही करेल. आणि ऍक्च्युली कसं आहे की मी खूप हार्ड स्टेप घेईल. मी स्वतःला एकदम पिळून काढेल जेव्हा मी प्रोड्युसरला माझी स्टोरी सांगायच्या वेळेस पिळून काढेल स्वतःला, की माझ्यामध्ये कोणत्या क्वालिटी कमी आहे आणि मी त्याला कशाप्रमाणे हे करेल. बट ही गोष्ट माझ्या वडिलांसोबत, म्हणजे मला असं वाटतंय की प्रोड्युसरला कन्व्हिन्स करणं आणि फादरला कन्व्हिन्स करणं वॉज टू डिफरंट थिंग. राईट? मी माझ्या वडिलांसोबत कधीच फाईट करू शकत नाही. आय डोंट वॉन्ट फाईट विथ माय फादर.
कारण अनफॉर्च्युनेटली दोज आर माय फादर. आणि मी त्यांना कतई हर्ट करू शकत नाही, कारण त्यांनी माझ्यापेक्षा जास्त लाईफ बघितलंय. ही नोज या. सो बादलचं असं म्हणणं आहे की तू वडिलांना कन्व्हिन्स कर, वडिलांच्या पैशावर तू पुण्याला किंवा मुंबईला जा, तिथे ऍज अ इंटर्नशिप कर. ओके. आणि त्याच्यानंतर मग तुला जे जॉब लागेल वगैरे तोपर्यंत तू वडिलांच्या भरोशावर कर, आणि मग त्याच्यानंतर मग तू समोर तुझं करिअर बिल्डअप कर, असं त्याचं म्हणणं आहे. आणि मला असं वाटते काफी क्लिअर आहे. येस, मोस्ट ऑफ जणांचा हाच विचार असतो. माझा हाच विचार आहे, बट मला असं वाटते की मला सुरुवात इथूनच करायला पाहिजे. म्हणजे माझ्यापाशी आता जे काही संसाधन आहे, ओके, म्हणजे ज्या काही गोष्टी आहे, ज्या काही स्टोरीज आहे, किंवा ज्या काही नेटवर्क आहे, की जे काही मला असं वाटते, तर ते मी इथूनच सुरुवात करायला पाहिजे. सो आय स्टार्टेड. मी असं नाही म्हणत आहे की मी आतापर्यंत स्टार्ट नाही केलं. आय जस्ट स्टार्टेड म्हणजे हार्डली मी करीब जेव्हापासून मला परमनंट करण्यात नाही आलं बिलकुल, तेव्हापासूनच वगैरे ऑगस्ट महिन्यापासून माझ्या मनामध्ये एक प्रकारे तीव्र इच्छा झाली. इट वॉज समथिंग रिअली बॉर्न इनसाइड. आणि तेव्हापासूनच मी या फिल्म मेकिंग कडे सिरियसली झालो. याच्या अगोदर मला हे करायचं होतं, बट आय डोंट नो व्हॉट टू डू, तर त्यामुळे मी कधी प्रयत्न नाही केला. बट ऑगस्ट 2019 पासून मी काफी सिरियस झालो, आणि त्याच्यानंतर हार्ड स्टेप्स उठवले. मी नागपूरमध्ये फिल्म अकॅडमी आहे, इथे केलो, इथे जॉईन केलं. त्यानंतर माहित पडलं की इथे जे फीज आहे इट वॉज टू मच, आणि या फीज मध्ये मला जे नॉलेज भेटत आहे वॉज रिअली पथेटिक. कारण 35,000 रुपये फीज होती. येस. इन्स्टेड ऑफ दॅट मी जेव्हा ऑनलाईन या गोष्टी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माहित पडलं की ऑनलाईन मध्ये या सर्व गोष्टी शिकू शकतो, आणि ते काफी कमी प्राइस मध्ये. मला असं वाटलं की आपण पैसे खूप जास्त खर्च करून आलाय, इज नॉट फॉर व्हॅल्यू फॉर मनी. तर मग मी ते सोडून दिला. 15,000 रुपये दिले, 1 महिना केला, आणि then सोडून दिला. सोडून का दिलं? व्हाय? कारण असं म्हणायलाच नाही पाहिजे व्हाय अशा स्थितीमध्ये, बट ऍक्च्युली 35,000 वॉज टू मच राईट नो फॉर मी, आणि इव्हनली आय एम पेइंग फॉर दिस मनी. सो अनफॉर्च्युनेटली, राईट. सो ओके. नंतर काय झालं? नंतर मग ऑनलाईन बद्दल सर्च करत गेलो, प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड केला. येस. एक गोष्ट मी क्लिअरली सांगू शकतो की ऑगस्ट पासून ते डिसेंबर पर्यंत माझं जे फिल्म मेकिंग कडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, आणि त्याच्यावर मी हार्ड स्टेप गेलो, तर डिसेंबर नंतर या प्रोसेसला काफी अजून जास्त पंच भेटला. व्हाय? कारण आता मी म्हणजे या जेव्हापासून जानेवारी सुरू झालाय तेव्हापासून मी स्वतःमध्ये काफी इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट ऑफ ऑल, पैसे वॉज रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर. तर अगोदर मी पैशाचा कधीच बजेटिंग वगैरे कधीच करत नव्हतो. तर मी बजेट करायला लागलो या जानेवारीपासून. इट वॉज माय रेझोल्युशन ऑफ 2020 की या महिन्यापासून, म्हणजे या दिवसापासून, म्हणजे जानेवारी 2020 पासून मी एव्हरी डे माझ्या मंथली खर्च आहे त्याचा मी बजेट करेन, आणि मी माझा ट्रॅक करेन की माझा खर्च कुठे होत आहे, का होत आहे, आणि दॅट विल बी रिअली हेल्पफुल. ओके, वन थिंग. दुसरी गोष्ट, मी डिसाईड केलं आहे की जोपर्यंत माझं करिअर सेटल होत नाही तोपर्यंत मी कोणतीही फिल्म बघणार नाही. वाय असं फिल्म, तुला फिल्म करिअरकडे वळायचं आहे ना, फिल्म बघणार नाही म्हणजे काय? मला असं वाटते की माझा मोस्ट ऑफ द टाइम आहे तो ऑफिसमध्ये जातो, त्यानंतर थोडं बहुत झोपण्यामध्ये 8 घंटे झोपावं लागेल, 5-6 घंटे तरी झोपावं लागेलच, आणि मग त्यानंतर मग मी पाहतो फिल्म्स वगैरे, ज्याच्यामध्ये जाते 2 किंवा 3 घंटे. तर मला असं वाटतं की इन्स्टेड ऑफ वॉचिंग मूवी, वॉच हाऊ टू मेक अ मूवी. मूवी कशी बनवते, कारण युट्यूबवर बहुत सारे असे प्लॅटफॉर्म आहे आणि बहुत साऱ्या अशा गोष्टी आहे ज्यांना करून आपण या साऱ्या गोष्टी शिकू शकतो.
आणि मला असं वाटतंय की मला फिल्म पाहण्यापेक्षा त्या गोष्टी शिकायला पाहिजे. असं नाही का मी एकदम फिल्म पाहणं बंदच केलंय. या नॉट रिअली बंद नाही केलंय. म्हणजे असं पहिले माझ्याकडे जी इंटेन्सिटी होती ना एका दिवशी 2-2, 3-3 मूव्हीज पाहायची वगैरे, वगैरे. तर ती इंटेन्सिटी थोडी कमी केली आहे. वॉच YouTube इन्स्टेड. मी ऑनलाईन फिल्म कोर्स पण बाय केलाय. डीजी फिल्मिंग नावाचं एक ऑनलाईन इन्स्टिट्यूट आहे. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. जे अशा लोकांना करिअर करते जे लोक म्हणजे ज्या लोकांना करिअर करायचं आहे बट दे आर समथिंग फायनान्शियल कंडिशन वगैरे समथिंग. तर यांचा जो क्रिएटिव्ह डिरेक्टर याचा जो कोर्स आहे तो आहे मला पडला ₹7,500. आय रिसेंटली पेड दोज मनी आणि मी तो कोर्स विकत घेतलाय. या दॅट इज ऑल्सो बिग अचिव्हमेंट. एक सेमिस्टर कम्प्लीट केलाय. दुसऱ्या सेमिस्टरसाठी मला वेळच नाही भेटून राहिलाय लिटरली. कारण कालचा दिवसही असाच गेला. आजचा दिवस पण आता आर्टिफॅक्ट एपिसोड ना आता 2 वाजून जाईन, डब्बा आणीन, जेवण करीन, ऑफिसला जाईन. मी म्हणजे कसं की सेमिस्टर 2 कम्प्लीट करण्यासाठी मला कशी वेळ भेटून राहिला हा एक प्रॉब्लेम आहे. दॅट्स द ओनली थिंग. ओके. बट आय विल डू इट. या असं नाही का हे नाही, आय विल डू इट. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड पण रेकॉर्ड करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मी जेव्हा ऑफिसमध्ये जातो तो ऑफिसमध्ये काम करत असताना आय वॉज म्हणजे मी एक प्रकारे मोटिवेशनल व्हिडिओ खूप बघतो. संदीप माहेश्वरी किंवा असे खूप सारे सिक्कीन आहे किंवा ये बुक आहे. असे काही युट्यूबवर चॅनल्स आहे जे मोटिवेशनल करतात बाय टेक्निकॅलिटी. आता तेव्हा पण मी त्या कधी कधी मी स्टडी आयक्यूजचे व्हिडिओज पण ऐकतो किंवा डीजी फिल्मिंगचे फिल्म रिलेटेड टॉपिक्स आहेत ते पण ऐकतो. ओके. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी माझा ऑफिसमधला जो वेळ आहे तो ओन्ली कामामध्ये डेडिकेट करत नाही तर मी माझ्या करिअर ओरिएंटेड गोष्टी पण ऐकण्याचा प्रयत्न करतो कारण दॅट विल बी रिअली हेल्पफुल फॉर मी. सो येस. रिसेंटली होळीपासून मी पुन्हा एक अम्बिशियस घेतला आहे की फेसबुक आणि इंस्टाग्राम नाही पाहणार. इंस्टाग्राम इंस्टाग्राम अजूनपर्यंत बंद नाही केलाय बट फेसबुक बंद केलाय. बंद केलं म्हणजे अकाउंट डिलीट वगैरे नाही केलाय. कारण मी असं बघितलंय की काही काही जण व्हॉट्सअप बंद करून देतात, फेसबुक बंद करून देतात जोपर्यंत त्यांचे टार्गेट अचीव्ह होत नाही. मला असं वाटत होतं की हाऊ पथेटिक इज दॅट. म्हणजे हा कोणता वे आहे की तुम्ही तुमच्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्याला बंद करून देता. इव्हन लेट मी से की मी टिकटॉक पण बंद केलाय. मी जानेवारी महिन्यापासूनच टिकटॉक पण कम्प्लिटली बंद केलाय. मला खूप इच्छा व्हायची बघण्याची कारण आय यूज टू वॉच टिकटॉक सो मच. टिकटॉक मध्ये आता प्रॉब्लेम काय टिकटॉक मध्ये की खूप जास्त वेळ स्पेंड होतो कारण त्याचा टाइमचा काही अर्थ नाहीये. यू जस्ट एंटरटेन इट वॉज ग्रेट बट त्याच्यामध्ये असं काही हे होत नाही. म्हणजे मजा येईल बट वेळेचं काही हे नाही कारण माझ्यासाठी आता टाइम बहुत जास्त मॅटर करून राहिला आणि आय डोंट वॉन्ट वेस्ट टाइम अ बिट. फेसबुक मी बंद केलाय. व्हाय? कारण जेव्हापासून टिकटॉक बंद झालाय तेव्हापासून मग मी फेसबुकचा पण वापर एक प्रकारे टिकटॉक सारखा करून राहिलाय. कारण फेसबुकवर पण युट्यूब येतात, फेसबुकवर पण व्हिडिओज येतात आणि त्या व्हिडिओजवर पण मी टिकटॉक सारखे व्हिडिओ पाहून राहिलो होतो. तर मला असं वाटलं की आय गॉट रिली इन्फ्लुएन्स आणि माझा खूप सारा वेळ याच्यामध्ये चाललाय. सो अकाउंट डिलीट नाही केलं, ऍप अनइन्स्टॉल मारून दिला दोन्ही मोबाईल फोन मधून. म्हणजे जेव्हा मला असं वाटलं. इंस्टाग्राम डिलीट नाही केलंय कारण इंस्टाग्रामचा युटिलाइज मी खूप चांगला करतो. कारण त्याच्यामध्ये खूप सारे असे आर्ट येतात, खूप सारे असे पोस्ट येतात जे माझ्या करिअर ओरिएंटेड आहे. जसे फिल्म अकॅडमी वगैरे वगैरे याच्यामध्ये कशाप्रमाणे युनिक शॉट घेतले जातात, याचे मेकिंग कशाप्रमाणे केली जाते याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. इट वॉज गुड. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करून राहिलोय आणि इट वॉज गुड. आणि पण हॅलो भाऊ. हो 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 या ना.
ओके. त्यानंतर काय आहे, की त्यानंतर अशा त्यानंतर मी माझा टाइमचा खूप चांगला युटिलाइज करून राहिला. येस. बट वन थिंग आय एम गोना से, की कम्युनिकेशन इज रिअली इम्पॉर्टंट. अनलेस यू डिडंट डू कम्युनिकेशन, यू नेव्हर बी सक्सेड ऑन एनी फील्ड ॲट ऑल. कारण इथे टॅलेंटचं काम नाही पडत. या म्हणजे तुमच्यापाशी किती टॅलेंट आहे, कारण प्रत्येकापाशी टॅलेंट आहे. असं म्हणताच येत नाही की मेरे पास कुछ है. सगळ्यांपाशी काही ना काही टॅलेंट आहे. लोकांचं टॅलेंट दिसते कसं, जोपर्यंत ते लोक समोर वाढवत नाही, ते त्यांचं टॅलेंट त्यांच्यापर्यंत सीमित नाही ठेवत, ते लोकांपर्यंत शेअर करतात, ते त्यांच्या कम्युनिकेशन थ्रू दाखवतात. अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. हे जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच टॅलेंट पण इम्पॉर्टंट आहे. तुमच्यापाशी टॅलेंट आहे बट कम्युनिकेशन स्किल नाही, तर टॅलेंटचा काही अर्थ नाही. जर तुमच्यापाशी कम्युनिकेशन नाही आणि तुमच्यापाशी टॅलेंटही नाही आहे, तरी तुम्ही समोर जाऊ शकता. कारण असे पण काही लोक आहेत ज्यांच्यापाशी टॅलेंट पण नाही, तरी ते समोर जातात. जस्ट कम्युनिकेशन. आपल्यापाशी लाईव्ह एक्झाम्पल आहे, तो अभिषेक नवघरे. या त्याला काहीच येत नाही. ही वॉज नॉट रिअली मॉडेलिंग, और त्याला आर्किटेक्चर कसं टाकायचं, तुम्ही जे म्हणलं ते चोर आहे, हाच तो व्यक्ती आहे. येस. त्याला काहीच असं काही येत नाही, पण त्याला परमनंट का करण्यात आलंय? व्हाय? कारण तो कम्युनिकेट चांगला आहे. तो खूप चांगल्याने कम्युनिकेट करतो कोणाही सोबत. एक प्रकारे चांगली फिलिंग क्रिएट करतो. इव्हन समहाऊ आय हेट हिम, बट इव्हन इफ जरी तो माझ्यासोबत बोलतो ना, तरी खूप चांगल्यानं बोलतो. आणि समहाऊ आय बीन लाईक हिम. बट असे काही लोक आहे जे त्याला लाईक करायला जातात. कम्युनिकेशन थ्रू त्याला जज करतात आणि इट वॉज रिअली ग्रेट. सो तर जरी टॅलेंट नसलं तरी चालेल, बट कम्युनिकेशन स्किल इज रिअली इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणता आर्टिफॅक्ट एपिसोड गेला मी 5 वर्षापासून करत आहे, तर माझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल डेव्हलप नाही झाली. वेल ऍक्च्युली कसं आहे, की तू जे काही कम्युनिकेट करत आहे, इट्स कम्युनिकेट विथ युअर सेल्फ. राईट. म्हणजे तू जे काही बोलून राहिलाय ते तू स्वतःसोबत बोलत आहे, जे की रॉंग नाही. म्हणजे कसं आहे, कम्युनिकेशनचा अर्थ काय? कम्युनिकेशन विथ जस्ट लाईक यू हॅव टू कम्युनिकेट विथ द अदर. राईट. त्या कम्युनिकेशनचा मिनिंगच काय? म्हणजे यू हॅव टू कम्युनिकेट विथ द अदर, नॉट युअर सेल्फ. राईट. तर मी 5 वर्षापासून जे कम्युनिकेट करून राहिला स्वतःसोबत, इट्स नॉट द कम्युनिकेशन, इट्स जस्ट लाईक टॉकिंग टू युअर सेल्फ. कम्युनिकेट मीन्स यू टॉक टू अदर्स. राईट. अँड दॅट इज ऑल दिस इम्पॉर्टंट. बट मला असं वाटतं की माझ्यामध्ये ही क्वालिटी एकदम अचानकपणे नाही डेव्हलप होत. कारण हे एक प्रकारे माझ्या नेचरशी विपरीत आहे, लिटरली. येस. कारण मी खूप प्रयत्न करतोय बोलण्याचा, बट असं काही टॉपिक वगैरे क्लिअरली येत नाही. म्हणजे हाऊ डू आय स्टार्ट और हाऊ डू आय टॉक. कारण प्रॉपरली सब्जेक्ट भेटत नाही. कामाव्यतिरिक्त काम असेल तर मी बहुत चांगल्याने बोलतो, बट काम नसेल तर मग माझ्यापाशी काही उरतच नाही की हाऊ शुड वी कम्युनिकेट विथ दिस गाय. राईट. तो मी डिसाईड केलाय की आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये ऍटलिस्ट तरी मिनिमम 15 मिनिट तरी बोललो पाहिजे. 15 मिनिट तर बोललो पाहिजे. दॅट इज गुड. बट आय डोंट नो इट इज पॉसिबल ऑर नॉट. कारण कधी कधी मी बोललो तर खूप जास्त बोलतो. राईट नाऊ आय एम गन 43 मिनिट्स झाले आणि खूप चांगला बोलून राहिलाय. बट एव्हरी टाइम असं होत नाही ना. एव्हरी टाइम आर्टिफॅक्ट एपिसोड हार्डली 5-4 मिनिट वगैरे. यस, मॅक्स टू मॅक्स 5 मिनिट बोललो तर खूप जास्त बोलतो. सब्जेक्ट समजा क्लिअर असेल तर. बट समजा जर डोक्यामध्ये काही नसेल तर मग आताही मी कसं बोलून राहिलो ऍक्च्युली. व्हाय? कारण करीब 3-4 दिवस झाले आणि खूप काही मनातलं असं काढायचं होतं वगैरे वगैरे. सो या साऱ्या गोष्टी मी बोललो. सो बट कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट आणि यू हॅव टू वर्क ऑन दॅट. दुसरी गोष्ट की इन्व्हेस्ट ऑन युअर सेल्फ. येस. मी डिसेंबर पासून मी खूप जास्त एक प्रकारे हे केलंय. ऍक्च्युली मी आता दाढी पण ठेवली आहे. म्हणजे कसं आहे की अगोदर माझी दाढी नव्हती.
बट कसं आहे की आता सौरभ चेंज झालाय, तर चेंज कशामुळे झालाय? माझ्या क्वालिटी टॅलेंटमुळे ते तर आहे. बट एक प्रकारे तो चेंज पण क्लिअरली व्हिजिबल असला पाहिजे. तर समहाऊ मी माझी दाढी पण वाढवली आहे. मी दाढी ठेवतो आता ऍक्च्युली, येस. कारण मला असं वाटतंय की ते व्हिज्युअलाइज करायला पाहिजे की या सौरभ वॉज चेंज, येस. आणि दॅट चेंज वॉज गुड. इवन हे जे कोणासोबत आहे हे, आता मी ऑफिस साठी काय एवढे करत आहे? ऍक्च्युली मला असं वाटते की ऍटलिस्ट मला ऑफिसने करीब अजून 5-6 महिने तरी सस्टेन केलं पाहिजे. बस दॅट्स इट, दॅट्स ऑल. मी या 5-6 महिन्यात स्वतःला थोडंसं डेव्हलप करीन. मी कोर्स वगैरे कम्प्लीट करून टाकेन आणि मी काही ज्या काही गोष्टीला अप्रोच करून राहिलो आहे, म्हणजे कोणते प्रोडक्शन हाऊस वगैरे वगैरे, तर याला पण क्रिया करीन. आणि ऑलवेज जर असं काही होऊन न राहिलं आहे, तर माझ्यापाशी थोडा बहुत पैसा जमा करीन, जेणेकरून मी पुण्याला किंवा मुंबईला जाईल आणि स्वतः पैशाने तरी सस्टेन करेल ऍटलिस्ट तरी 3 किंवा 4 महिने. या सो that is all. Yeah, that is all these things you have to understand, you have to things. आणि ओके, सो आताच तरी एवढंच आहे. फारसं काही आहे नाही, नथिंग ॲट ऑल, काही असं आहे नाही. सो खूप साऱ्या गोष्टी पण अशा आहे, बट मला असं वाटते की आपण गोष्टी जेवढ्या लवकर करू तेवढं बेटर राहील. ओके. आणि काल मला बहुत जास्त भीती वाटली होती यार. इट वॉज टू मच. अनलेस म्हणजे असं रिअलाइज झालं की या त्या तेजसला रिझाईन द्यावं लागलं, तर मी खूप जास्त भेलो. बट त्यानंतर रिअलाइज केलं की तेजसच्या अगोदर मी आलोय, तर आपल्याला 2 वर्ष अगोदर झालंय, तर ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत अगोदरच व्हायला पाहिजे होत्या, बट अजून झालेल्या नाही. तर मे बी मला असं वाटते की ऑफिसमध्ये माझा एक आहे काही ना काहीतरी समाव परमनंट करण्याचे चान्सेस. बट हे परमनंट वाला इश्यू सोड यार. येस, कारण जोपर्यंत तू इथून निघणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. ओके. तर मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस मध्ये नको, तर एक प्रकारे सुरुवात कर. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जा. येस, रिजनल बेस मूवी मध्ये. त्याच्यामध्ये पण खूप सारं काम असते, याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी असते. तुझं टॅलेंट येथे इन्व्हेस्ट कर. इथे तू ऍटलिस्ट मूवी बनव, मराठी गोष्ट, घरची गोष्ट वगैरे. ऑलराईट, टिल देन इज गुड, इज फाईन. हा जो आर्टिफॅक्ट एपिसोड होता, हा एक प्रकारे कंबाईन असा आर्टिफॅक्ट एपिसोड समजून घे. गेले 3-4 दिवस झाले आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही, त्याचाच एक प्रकारे कंबाईन म्हणून. आणि उद्यापासून आपण एव्हरीडे. येस. So right now this is it. This is the end. This is the my artifact episode number 1851. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.